नमस्कार, वैशाली झी रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण खमंग आणि कुरकुरीत अशी आळूवडी अतिशय सोप्या पद्धतीने करणार आहोत। त्यासाठी मोठ्या आकाराची आळूची पानं मी घेतलेली आहेत आणि ती मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवलेली आहे। आता या प्रत्येक पानावर मी लाटणं फिरवणार आहे। लाटणं फिरवण्याने काय होतं की याच्या ज्या शिरा आहेत थोड्या जाड असतात, तर त्या थोड्याशा प्रेस होतात आणि मग आपल्याला रोल करायला सोपं जातं आणि पान फाटत पण नाही। अशा रीतीने मी सगळ्या पानांवर लाटणं फिरवून घेणार आहे। बेसन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हिंग, बारीक चिरलेली मिरची, तीळ, किसलेलं आलं, धना पावडर, हळद, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ, साखर। हे जे मसाले आहेत ते आपण आपल्या प्रमाणानुसार यात घालू शकतो। थोडं थोडं पाणी घालून भज्यांच्या पिठासारखं हे भिजवून घ्यायचे। एकदम एकजीव करायचं आहे हे मिश्रण। आता हे पीठ भिजवून झालेलं आहे। आळूचं पान मी उलट ठेवलेलं आहे, टोक खाली केलेलं आहे। पहिल्यांदा चमच्याने मी हे पीठ पसरवणार आहे, नंतर हाताने पसरवून घेणार आहे। हाताने पसरवल्यामुळे ते सगळ्या बाजूने व्यवस्थित लागलं जाईल। सगळीकडे आता व्यवस्थित पीठ लावलेलं आहे। आता दुसरं आळूचं पान मी घेते आणि त्याचं टोक मी वरच्या बाजूला घेते। त्याच्यावर देखील आपण पीठ लावून घेणार आहोत। पिठाचा खूप जाड थर द्यायचा नाही, नाहीतर मग ते शिजल्यावर सगळं आळूची चव न राहता सगळी पिठाची चव लागते। आता तिसरं पान मी परत विरुद्ध दिशेला म्हणजे खाली टोक केलेलं आहे। दोन बाजूनी फोल्ड करून घ्यायचं। असं फोल्ड केल्यामुळे आपलं जो आतलं जे पीठ आहे ते बाहेर येत नाही। आणि आता याचा रोल करायचा आहे आपल्याला। छान रोल तयार झालेला आहे। चाळणीमध्ये आता हे रोल ठेवले। चाळणीला मी तेल लावलेलं होतं। आता आपण हे वाफवून घेणार आहोत। 10 मिनिटं आपण हे रोल वाफवून घेणार आहोत। 10 मिनिटांनी मी रोल काढलेत आणि छान सेट झालेत। पूर्णपणे गार केल्यावरच आपल्याला हे कट करायचे आहे। गरम असताना जर कट केले तर ते नीट कट होत नाही किंवा ते मग थोडेसे सैल होतात, सुटतात।
म्हणजे पूर्णपणे गार झाल्यावरच आपण हे कट करणार आहोत. मस्त छान वड्या पडतायत. सगळे रोल आता आपण असे कट करून घेणार आहोत आणि शॅलो फ्राय करणार आहोत. हे असे पण चांगले लागतात. आता आपण हे शॅलो फ्राय करणार आहोत. थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तीळ घातले, मधून कापलेली मिरच्या 2 घातलेल्या आहेत आणि आता आपण वड्या याच्यामध्ये घालणार आहोत. एका बाजूने पूर्ण सोनेरी रंग आल्यावर मग आपल्याला या वड्या उलटून घ्यायच्या आहेत. खमंग अशा या वड्या आपल्याला तेलावरती शॅलो फ्राय करायच्या आहेत. थोडी कोथिंबीर घातलेली आहे. आता हळूहळू आपण या उलटून घेणार आहोत. आता वड्या आपल्या तयार झालेल्या, छान खमंग अशा आपल्या शॅलो फ्राय झालेल्या आहेत. रंग देखील खूप छान आलेला आहे. अशा पद्धतीने आपल्या आळू वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा. आपण पुन्हा भेटूया.